टोपी घालून ठेवायची बरं का दादा डोक्यात. हो का, सोपे. मी काय म्हणते संजय दादा, तिच्या डोक्याला आहे ना काहीतरी असं टोपी वगैरे द्यायची तिला. झोपली. टोपी ना कॉटनची किंवा ते टोप्या भेटत नाही का विणलेल्या, त्या द्यायच्या डोक्यात घालायला तिला. कसं थंडी ना, थंडीमुळे ते दुखतं ना. गोळ्या दिल्या. हा, किती वर्षाची दादा ती? आणावी लागेल. हा, ते टाके ठणकतील ना तिचे दादा. तुम्ही घालत नाही का मग तिला? हो, रात्री किती दुखत असेल तिला, किती पेन होत असेल. हो का, मोठी ना मग. आणि मुलगा किती वर्षाचा आहे? आज आणतो. आणा. कसं आहे, थंडीमुळे तिचं आहे ना, मग तिला नंतर त्रास होईल दादा. तो नंतर खूप त्रास होतो बायकांना, माहिती का. स्त्री खूप नाजूक असते संजय दादा. तिला नेहमी आता थंडीमध्ये त्रास होईल तिला. ती 10वी मध्ये आहे का? अरे वा, मला वाटलं 7वी 8वी मध्ये का. ती फोटो मध्येच तशी छोटी दिसते ना. मी यांना सांगत होती 7वीला का 8वीला आहे म्हटलं. नवना दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे. लाईक डन, धन्यवाद. मी आलो मी आलो मी आलो 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 आलो. या तुमचीच कमी होती हो, केव्हाची वाट बघत होते बाबा, तिकडेच होतो. नवनाथ भाऊ नमस्कार. संजय दादा, कुसुमताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नवनाथ दादा काढले का रील्स? दादा मला सांगा ना ती सेटिंग फोनवर कसं ठेवायचं ते फोटो. कंप्लीट केली आहे. हो का, सकाळी पोलीस आले होते. अरे बापरे, घरी आले होते संजय दादा. नवनाथ दादा बोला पटापट. हो का, अरे देवा. मग तिची स्टेटमेंट घेतली असेल ना. नवनाथ दादा झाले का जेवण तुमचे? मी गेलो. ओ नवनाथ दादा नका असं बोलू. विचारपूस केली. नवनाथ दादा काय हा प्रकार. आता तुमच्या लाईव्हला मी असं तोंड करायला लावल. जेवण झालं माझं दुपारीच 11 वाजता. बाबो, 11 वाजता. मी 1 वाजता जेवले बरं का. एका डोळ्याने बघतायत संजय दादा. नवनाथ दादा ती हे सांगा ना मला ट्रिक, फोटो कसा लावायचा ते. रात्री आता लावून झोपणार आहे बरं मी. ते बघितले मी व्हिडिओ, पण ते काही दिसतच नाहीये बाबा मला. यूट्यूबला बघितले मी तसे व्हिडिओ, पण ते काही व्यवस्थित सांगत नाही. करून पण बघितलं मी ते.